महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित असल्याचं कळत आहे। 26 ते 28 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे आणि यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं कळत आहे। या बैठकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्याची शक्यता आहे। ठीक आहे, दौरा करू देत। महाराष्ट्रामध्ये निवडणूक वेळेवर व्हाव्यात ही सगळ्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर भारतीय जनता किंवा सरकार पुरस्कृत दंगली झाल्या नाही आणि त्यांना जर निवडणुका नको आहे तर महाराष्ट्र अस्थिर करतील आणि निवडणूक आयोगाला अहवाल देतील राज्यपालांच्या माध्यमातून की आज महाराष्ट्र पूर्णतः अस्थिर आहे, अशांत आहे, धार्मिक तेढ निर्माण झाले आहे, त्यामुळे निवडणुका पुढे ढकला असाही डाव खेळतील। हा रडीचा डाव आहे। हे कुठल्याही डाव खेळू शकतील। तुम्ही जेवढ्या निवडणुका लांबणीवर टाकाल तेवढ्या महाविकास आघाडी भक्कमपणे मजबूत होईल आणि आम्ही निवडणुका जिंकण्यामध्ये आमची संख्या अधिकाधिक वाढेल आमदारांची। आता निवडणूक आयोगाचे काही अधिकारी मुंबईत येत आहेत, निरीक्षक। निवडणुका कधी घ्यायच्या विधानसभेच्या? खरं म्हणजे या विधानसभेच्या निवडणुका हरियाणा झारखंड बरोबर घ्यायला हरकत नव्हती, काहीच हरकत नव्हती। जर तुम्ही एक देश एक निवडणुका ही घोषणा करताय, मग एक देश एक निवडणुकीत तुम्ही 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही। आता ऑब्झर्व्हर येतील, पडद्याआड राजकीय चर्चा करतील आणि मग इकडल्या सरकारला ज्या पद्धतीने आणि ज्या तारखेला निवडणुका हव्यात आणि जे शेड्यूल हवे ते ठरवतील। बाकी काय याच्यामध्ये नवीन घडेल असं मला वाटत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।